कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही बुमरँग शब्द तर ऐकलाच असेल. त्याचा अर्थ असा आहे की ते बुमरँग एक छोटंसं शस्त्रसारखं म्हणा, काहीतरी एक आहे समजा. त्याला जर का कुठे फेकून मारलं तर ते उलटून पुन्हा आपल्याकडेच येतं. तसंच आपल्या वागणुकीचंही असतं. आपण लोकांशी कसं वागतो त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडनं प्रतिवागणूक येत असते. एक छोटंसं उदाहरण देते. तुम्ही सकाळी समजा फिरायला निघाले, तुम्हाला रस्त्यात जे कोणी दिसतात त्यांना समजा तुम्ही रोज विश केलं, सुप्रभात, गुड मॉर्निंग, जय श्रीराम, जसं तुम्हाला वाटेल. तर तुम्ही बघा, काही दिवसांनी रोज असं असं केल्यावर आपोआप ते लोकसुद्धा आधीच तुम्ही समोर दिसले की तुम्ही जसं विश करता, नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात असं म्हणतील. सांगायचं तात्पर्य, आपण चांगली कामं केली तर बरोबर आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळतं. अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एक दिवस एका समुद्रात खूप मोठं वादळ आलं. त्यात एक मोठी नौका बुडत होती आणि समुद्राच्या म्हणजे काठावर एक मुलगा आपल्या आईबरोबर उभा होता. त्यांना ते दिसत होतं. त्याच्याजवळ एक नाव होती. त्यांनी आपल्या आईला विचारलं, आई मी या नावेत बसून त्या मोठ्या नौकेत बुडत असलेल्या लोकांना वाचवायला जाऊ का? पहिल्यांदा तर त्याची आई घाबरली. तिने नाही म्हटलं, कारण 6 महिन्यापूर्वीच त्याचे वडील पण असेच बाहेर गेले होते समुद्रात यात्रेला आणि ते परत आले होते. आणि या एकुलत्या एक मुलाशिवाय तिचं दुसरं कोणी पण नव्हतं. हाही चालला जाईल कुठे तर, म्हणून आधी तिने नाही म्हटलं. मग तिने विचार केला की आज जे जहाज बुडून राहिलं त्यात कोणाचा मुलगा असेल, कोणाचा नवरा असेल, कोणाचा भाऊ असेल. ते लोक जर मेले, हरवले तर त्यांच्या परिवारजनांना कसं वाटेल? मी असं करायला नको. माझा मुलगा गेला तर मी तर आहे ना एकटी, माझे हातपाय चांगले आहे, मी कशी आपला उदरनिर्वाह करेल? म्हणून तिने आपल्या मुलाला सांगितलं, जा बेटा तू जरूर त्यांचे प्राण वाचव. आणि तो मुलगा एक नाव घेऊन तिथे गेला. बऱ्याच लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आणि त्या लोकांमध्ये त्याचे वडील पण होते. तो आपल्या आईला म्हणाला, आई बघ, तू मला नाव घेऊन जायची आज्ञा केलीस म्हणून तर मी आपल्या वडिलांचे प्राण वाचवू शकलो. म्हणजे दुसऱ्याचे प्राण वाचवायला गेला तर त्याच्या बदल्यात त्याचे वडील त्यांना मिळाले. जर तो गेला नसता तिथे तर कदाचित ते वडील पण बुडून गेले असते. म्हणून आपण सतत चांगली कामं करत राहायचं. प्रत्येक चांगल्या कामाचं आपल्याला काही ना काही फळ चांगलं मिळतंच. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा मुलगा कोण होता? हा मुलगा पुढे अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचं नाव अब्राहम लिंकन. गुलामगिरी प्रथेविरुद्ध त्यांनी बंड केला होता. ही गुलामगिरी प्रथा काय माहिती आहे का तुम्हाला? गुलामगिरी म्हणजे जसं आज आपण वस्तू विकत घेतो, तसं एक काळ असा होता, माणसं घेतली जायची, माणसं विकल्या जायची. आणि जो कोणी श्रीमंत माणूस या लोकांना विकत घ्यायचा त्याच्या घरी त्या माणसांना आजन्म गुलाम म्हणजे बिना पगाराचं काम करावं लागायचं. ते जे सांगतील ते. त्यांच्यावर खूप अत्याचार केले जायचे. त्यांना नीट राहण्याची जागा, जेवण याची पण काही व्यवस्था नसायची नीट. जर काम नाही केलं तर फटके बसायचे. आणि या सगळ्यांच्या विरोधात अब्राहम लिंकन यांनी आवाज उठवला आणि ही गुलामगिरी प्रथा त्यांनी बंद केली. मग काय बालमित्रांनो, तुम्ही पण करणार ना प्रयत्न? नेहमी काहीतरी चांगलंच करायचं, चांगलंच वागायचं. म्हणजे तुम्ही सर्वांशी चांगलं वागाल तर निश्चितच सगळे तुमच्याशी चांगले वागतील. तुम्ही लोकांशी वाईट वागलात तर लोकही तुमच्याशी वाईट वागतील. आवडली ना गोष्ट? करणार ना चांगलं वागण्याचा प्रयत्न? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.